मारुतीच्या गाडीला इंजिनचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता वॉरंटीमधनं गाडी बाहेर गेलेली आहे. मागचे शॉक तर विचारूच नका, सारखे लीक होतात. नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला या गाडीच्या सस्पेन्शनबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. ही गाडी तुम्हाला माहीत असेल 2021चं मॉडेल आहे. म्हणजे या गाडीला जवळजवळ 4 वर्ष होऊन गेली. 5वं वर्ष या वर्षात म्हणजे 2026मध्ये या गाडीला 5 वर्ष कंप्लीट होतील. आणि मारुती सुझुकीचं कसं आहे की वॉरंटी जी आहे ती 1,00,000 किलोमीटर किंवा मग 5 वर्ष इतक्यापर्यंत आपण एक्सटेंड करू शकतो. तर आता माझी जी गाडी आहे ती वॉरंटीच्या बाहेर गेलेली आहे, कारण का 1,00,000 किलोमीटर या गाडीचे पूर्ण झालेले आहेत. तर आता वॉरंटीमधनं गाडी बाहेर गेलेली आहे. पण या गाडीमध्ये ना अजूनपर्यंत 1,00,000 किलोमीटरपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे इंजिन बद्दल किंवा मग इतर दुसऱ्या कोणत्या गोष्टीत प्रॉब्लेम आला तो म्हणजे की फक्त सस्पेन्शनबद्दल. तर सस्पेन्शनचं काय होतं माहिती आहे का, की हे बघा, हे मागचे जे शॉक ऑब्सर आहेत ना, या बाजूला बघू शकताय, हे 3-4 वेळा मी टाकले आत्तापर्यंत. सारखे हे लीक होत आहेत. 1,00,000 किलोमीटर एवढे. या बाजूला हा नाही झाला आहे, या बाजूचा हा झाला आहे. काय होतं की या बाजूचा हे दोन्ही सोबत टाकले तरीसुद्धा कुठला ना कुठला एक शॉक ऑब्सर लीक होता. तर या बाजूचा सुद्धा हा झाला आहे, कधी कधी या बाजूचा होतो. हे 3-4 वेळा असं झालं. सर्व्हिस सेंटरमध्ये म्हणजे वॉरंटीमध्ये असं होती गाडी, त्यावेळी फक्त एकदाच चेंज करून मिळाला. आणि एकदा आम्ही चेंज करायला सांगितलं होता, पण ते म्हणले की नॉर्मल आहे, त्याला काय नाही, त्याच्यामुळे त्याही वॉरंटीमध्ये दिला नाही. पण त्यानंतर आफ्टर मार्केटसुद्धा आम्ही 2 वेळा हे शॉक ऑब्सर टाकलेले आहेत मागचे. तर इर्टिगा, वॅगनर या गाड्यांना हा जो प्रॉब्लेम आहे ना सस्पेन्शनचा, तो येतोच. मारुतीच्या गाडीला इंजिनचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. 2-2 लाख किलोमीटर चाललं आहे तरी इंजिनचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. फक्त प्रॉब्लेम येतो तो म्हणजे की मागच्या सस्पेन्शनचा. त्याचं कारण काय माहिती आहे का, की ह्याच्यामध्ये असणारं CNG टँक, हे जे मागचे शॉक ऑब्सर आहेत ना मागचे, ते CNG कम्पॅटेबल नाही आहेत. म्हणजे काय की CNGचा लोड कायम गाडीमध्ये असतो आणि गाडी आपटते त्यावेळी हे कधीच म्हणजे सक्सेसफुल नाहीत. कारण काय होतं की जी नॉर्मल डिझेल गाडी असते किंवा पेट्रोल गाडी असते तिलासुद्धा हे जवळजवळ सेमच येतं. आणि त्या गाडीमध्ये हा जो प्रॉब्लेम आहे सस्पेन्शन लीकचा, तो कधीच येत नाही. आणि या गाड्यांमध्ये कसं आहे की मागचेच फक्त जे 2 शॉक ऑब्सर असतात तेच जास्तीत जास्त वेळा लिकेज होऊन जातात. आता या गाडीचे पुढचे शॉक ऑब्सरमध्ये काहीच अजूनपर्यंत प्रॉब्लेम नाही. जे कंपनीकडनं आले होते तेच अजूनपर्यंत आहेत. फक्त आम्ही लोअर आर्म आणि स्टेबलायझर बार वगैरे या सर्व गोष्टी चेंज केल्या. त्या नॉर्मल आहेत, त्या वेअर अँड टेअरने खराब होऊन जातात. पण मागचे शॉक ऑब्सर ते 3 ते 4 वेळा चेंज करायला लागलेले आहेत. तर हा एक प्रॉब्लेम फक्त मारुतीच्या गाड्यांमध्ये आहे. जर तुम्ही कोणती घेत असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम फेस करावा लागेल. आणि बाकी इतर जर इंजिनचा विचार केला किंवा क्लच बेसचा विचार केला तर ते आरामात 1-1 लाख किलोमीटर आरामात चालतं. इंजिनसुद्धा आता 1,00,000 किलोमीटर होऊन गेली गाडी, अजूनपर्यंत नॉर्मल ऑइल लिकेजसुद्धा नाही आहे. मी तुम्हाला दाखवतो. एकदम छोटासुद्धा ऑइल लिकेज कुठे तुम्हाला दिसणार नाही. हे बघा, आता मी इंजिन खोललं बोनेट. या बाजूला जर भेटलं बघू शकताय, अजिबात कुठेच तुम्हाला ऑइल लिकेज इंजिनमध्ये बघायला मिळणार नाही. आणि आणखीन एक गोष्ट मारुतीच्या गाड्यांबद्दलची, ती म्हणजे की या गाड्यांच्या ज्या बॅटऱ्या आहेत त्या लवकर जातात. कंपनी आपल्याला एक्साईडच्या बॅटऱ्या देते, पण त्या एक्साईडच्या बॅटऱ्या ज्या आहेत त्यांची जी लाईफ आहे ते 1 ते 1.5 वर्षापर्यंतच असते. आणि कंपनीला जर म्हणजे शोरूमला जर आपण विचारलं ह्याच्या वॉरंटीबद्दल, तर वॉरंटी जी आहे ती फक्त 1.5 वर्ष आणि 40,000 किलोमीटरपर्यंत. पण जोपर्यंत आपली 40,000 किलोमीटर गाडी होते तोपर्यंत गाडीची बॅटरी जी आहे ती पूर्णपणे डेड होऊन जाते. आता माझी ही दुसरी बॅटरी आहे. 1,00,000 किलोमीटर झालेली आहे गाडी. तर पहिली बॅटरी 40,000 ते 40 ते 42,000ला पहिली बॅटरी गेली होती, म्हणजे जी कंपनीकडनं एक्साईडची झाली होती. त्यानंतर एक्साईडची पुन्हा एकदा टाकली तर ती आत्ता 1,00,000 क्रॉस झाली गाडी. त्यानंतर पुन्हा एकदा बॅटरी गेलेली आहे. हा प्रॉब्लेम कशामुळे होतो माहिती आहे का, की शक्यतो CNGमुळे जास्त प्रॉब्लेम होतो. कारण की CNGला बॅटरी जी आहे तीसुद्धा हीट होते आणि इंजिनसुद्धा हीट होतं असं बॅटरीवाले सांगतात. आता ह्याचं नक्की खरं कारण काय आहे हे मलासुद्धा अजून कन्फर्म झालेलं नाही आहे. पण बॅटरीवाले सांगतात की CNGचं मुळे गाडी जास्त ओव्हरहीट होते आणि त्यामुळे बॅटरीवर प्रॉब्लेम होतो. आणि स्टार्ट करायलासुद्धा बॅटरीवर CNGमुळे लोड येतो, त्याच्यामुळे बॅटरी डेड होते असं बॅटरीवाले सांगतात. पण ते किती खरं आहे किती खोटं आहे हे आपल्याला अजूनपर्यंत तरी समजलेलं नाही आहे. बाकी असा काही कोणताही प्रॉब्लेम येत नाही. आणि 1,00,000 किलोमीटर नंतर या गाडीमध्ये चालवायला तुम्हाला अजिबात फरक कळणार नाही की गाडी 1,00,000 झालेली आहे वगैरे.
आणि बाकी असं काय सीट वगैरे नॉर्मल आपला आवाज येत राहतोच. मारुतीचे जे बिल्ड क्वालिटी आहे ती थोडीशी हलकी आहे, म्हणजे आता जरा सुधारलेली तरी आहे, पहिले खूपच हलकी होती. जी बॉडी लाईन आहे ती, किंवा मग डॅशबोर्ड वगैरे, किंवा मग हे प्लास्टिकचे पॅनल जे आतमध्ये आहेत ते सर्व आता कंपनीने थोडेफार सुधारलेले आहेत. तर आता मी तुम्हाला गाडी दाखवतो, गाडी स्टार्ट करून दाखवतो. एकदम स्मूथ आहे अजूनपर्यंत, 1,00,000 होऊन गेले गाडी तरीसुद्धा बघा एकदम हाफ सेल्फला आपली गाडी स्टार्ट होईल. हे बघा एकदम नॉर्मल असा सेल्फ घेतला आणि आपली गाडी स्टार्ट झाली आहे, बघू शकता. अजिबात काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे गाडीला. 1,00,000 किलोमीटरपर्यंत मारुतीच्या गाड्यांना काहीच नाही. म्हणून बरेच लोक जे टॅक्सीवाले वगैरे आहेत ते या मारुतीच्या गाड्या घेणं प्रेफर करतात. त्याच्यामध्ये कसं आहे की गाडी किती जरी चालली तरी गाडीला काही होत नाही, आणि गाडीची जी सर्व्हिस कॉस्ट आहे तीसुद्धा फार कमी असते यासाठीच. आणि दुसरं बाकी काही याच्यामध्ये तसं हे नाही आहे. गाडीचे जे पार्ट्स वगैरे आहेत ते सुद्धा खूप स्वस्त आहे, आणि सर्व्हिससुद्धा खूप स्वस्त आहे. सर्व्हिस जरी तुम्ही सर्व्हिस सेंटरला केली तरी तुमची नॉर्मल सर्व्हिस एक 5 ते 6 हजार रुपयामध्ये होऊन जाते. जास्तीत जास्त 7,000 रुपये लागतील. पण जर तुम्ही जरी बाहेर केली तर 3,500 ते 4,000 रुपयेपर्यंत तुमच्या गाडीची पूर्णपणे A to Z सर्व्हिस होऊन जाईल. आणि विचार केला बाकी इतर पार्टचा, आता मी या गाडीचे सस्पेन्शन, क्लचचं काम आणि बाकी ब्रेकचं वगैरे काम केलं. ब्रेकचा जर विचार केला तर आपले डिस्क रोटर वगैरे जे आहेत ते 1,500 ते 2,000 रुपयाच्या रेंजमध्ये डिस्क रोटर एक येतो. म्हणजे अंदाजे पकडलं तर 3,000 रुपयाला आपल्याला 2 डिस्क रोटर पडतात. आणि ब्रेक पॅड बघितले, हिचे जेन्युअन ब्रेक पॅड मारुती सुझुकीचे ते थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत, पण त्याची जी क्वालिटी आहे तीसुद्धा जास्त आहे. कारण की मारुती सुझुकीचे जे पार्ट्स असतात ना ते खूप चांगल्या क्वालिटीचे असतात, आणि ते 3,300 रुपयाचे ब्रेक पॅड आहेत. आपली गाडी त्या, म्हणजे आमची जी गाडी आता ही 1,00,000 होऊन गेली, एकदा ब्रेक पॅड टाकले की ती गाडी 30 ते 35,000 किलोमीटर गाडी आरामात, 35,000 किलोमीटर तर आरामात गाडी चालते. त्यानंतर ब्रेक पॅड आपल्याला चेंज करावं लागतं. आता 1,00,000 झालेली आहे तर आमचे जवळजवळ 4 ते 5 वेळा, 4 वेळा तरी ब्रेक पॅड चेंज झालेत. तर यावेळी आम्ही डिस्क रोटरसुद्धा चेंज केलेत. त्यानंतर सस्पेन्शनचा जर विचार केला तर सस्पेन्शनमध्ये मागचे शॉकअप्सर तर विचारूच नका, सारखे लीक होतात, ते तर टाकावेच लागतात. त्यानंतर पुढचे लोअर आर्म आत्ता मी 1,00,000 नंतर आत्ता हे टाकलेले आहेत, ते सुद्धा आता ब्रँड न्यू झाले आहेत. पुढचे शॉकअप्सरचे जे स्टड किट असतात ते सुद्धा मी काही दिवसापूर्वीच शोरूममधनं चेंज करून घेतले होते. तर बाकी असं कोणत्या गोष्टी नाही आहेत. जर तुम्ही मारुतीची गाडी घेत असाल ना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त CNG गाडी घ्याल तर हा एक प्रॉब्लेम असणार आहे शॉकअप्सरचा. यासाठी मी आजची व्हिडिओ बनवली होती, म्हणजे जेणेकरून जे कोणी नवीन गाडी घेणार असतील मारुती सुझुकीची तर त्यांना समजून जावं की हा एक प्रॉब्लेम फक्त येतो गाडीमध्ये. तर यासाठी मी आजची व्हिडिओ बनवली. अशीच होती छोटीशी इन्फॉर्मेशन. व्हिडिओ आता मी इथे एंड करतोय. कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.